श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचा आज खूप छान असा अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस हा अनुभव तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील वाटेल खरोखर श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे। स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही। स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे। जिथे स्वामी आहे तिथे सर्व काही आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करणं हे मात्र खूप महत्त्वाचे आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने विश्वासाने श्री स्वामी समर्थांची भक्ती केली आणि त्या भक्ताची भक्ती स्वामींपर्यंत ज्या वेळेस पोहोचते त्यावेळेस मात्र त्या भक्ताला अनुभव यायला वेळ लागत नाही। आणि नेमकं याच पद्धतीने ज्या भक्ताने स्वामींची मनापासून भक्ती केली, विश्वासाने भक्ती केली, त्या भक्ताला स्वामी नेहमीच प्रसन्न होत असतात। निशंक मनाने केलेली भक्ती ही नेहमीच ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचत असते। त्यामुळे कधीही कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असताना निशंक मनाने कोणत्याही प्रकारे मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही। अशा पद्धतीने भक्ती करायची आहे। मग तुम्ही कोणत्याही देवाची करा, ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही मनापासून मनोभावे भक्ती करायची आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वार्थापोटी केलेली भक्ती ही कधीही यशस्वी होत नसते। एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर भक्तीमध्ये गेला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला खूप परीक्षा द्यावी लागणार असते। कारण कोणतीही चांगली गोष्ट सहजासहजी मिळत नसते। कोणत्याही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी खूप अडचणी, संकटे ना सामना करावा लागत असतो आणि त्यानंतरच यश मिळत असते। आणि नेमकं याच पद्धतीने आयुष्यामध्ये जसं सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नाबरोबर अडचणींचा देखील सामना करावा लागतो, नेमकं याच पद्धतीने ईश्वर प्राप्ती ही देखील सोपी गोष्ट नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाची जर तुम्ही सेवा करत असाल आणि जर तुम्ही केलेली सेवा श्री स्वामी समर्थापर्यंत जर पोहोचलेली असेल तर मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वास ठेवा माझ्यावरती की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही। कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणजे जे या संपूर्ण जीवसृष्टीचे चालक, मालक, पालक आहेत। जर यांची साथ तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्तावरती स्वामींची कृपा झालेली आहे त्या श्री स्वामी समर्थांनी ज्या भक्ताचा हात पकडलेला आहे तर कधीही काहीही झालं तरी देखील स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीही सोडत नसतात। मित्र आणि मैत्रिणींनो, परंतु त्याआधी भक्ती करणं, सेवा करणे खूप गरजेचे असते। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही निशंक मनाने केलेली भक्ती ही नेहमीच ईश्वरापर्यंत पोहोचत असते। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जरी एखादी गोष्ट तुमच्या पाठीमागे अडचण आहे, संकटे आहेत म्हणून जरी तुम्ही सेवा करायला लागला तर ही सेवा मी करतो आहे आणि मला कधी फळ भेटेल ही जर आशा तुम्ही धरली तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही। परंतु निशंक मनाने जर भक्ती केली, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न येऊ देता जर भक्ती केली तर तुम्हाला लवकरात लवकर त्याचं फळ मिळत असते। मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुमचा स्वार्थ साधण्यासाठी जरी तुम्ही भक्तीमध्ये गेला असाल किंवा तुमची एखादी अडचण आहे म्हणून दूर करण्यासाठी जरी तुम्ही भक्तीमध्ये गेला असाल तरी देखील, परंतु भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे। मला ही गोष्ट मिळावी म्हणून सेवा कधीही करायची नाही। फक्त सेवा करत असताना मनापासून मनोभावे सेवा करायची आहे। आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांना माहित असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे। आणि कधीही कोणत्याही देवाला, ईश्वराला असं वाटत नाही की आपला भक्त दुःखी असावा। आणि नेमकं याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते त्यावेळेस मात्र तुमचे सर्व अडचणी, दुःख, संकटे तुम्ही न सांगता सुद्धा ईश्वर तुमच्यापासून खूप दूर अंतरावरती टाकून देत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही। नेमका याच पद्धतीचा आजचा हा अनुभव आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव हा सोलापूरच्या एका संगीताताईंना आलेला हा अनुभव आहे। आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देखील चहूबाजूंनी संकटे होती,
खूप दुःख होतं, त्यांनी खूप त्रास सहन केलेला होता. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीच कोणत्याच देवाची भक्ती वगैरे केलेली नव्हती. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही येईल ते समोर त्या म्हणत होत्या की माझं जे नशिबात आहे ते असंच होत राहणार आहे. माझ्या पाठीमागचे भोग हे असेच भोगावे लागणार आहेत. आणि त्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की ईश्वराची भक्ती केल्यानंतर तुमच्या पाठीमागच्या अडचणी दूर होतील. मग त्यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली. त्या ताई देखील श्री स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. आणि त्या ताईंनीच या संगीता ताईंना सांगितलं की तुम्ही स्वामींची भक्ती करायला चालू करा. तर चला तर मित्र आणि मैत्रिणींनो, तर त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझं नाव सौ संगीता. मी राहणारी सोलापूरची आहे. माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेस माझं लग्न झालं आणि त्यानंतर मला 2 मुली झाल्या. मला मुलगा वगैरे काही नाही, मला फक्त 2 मुलीच आहेत. आणि 2 मुली असं झालं की माझा संसार इतका बिकट आणि माझी परिस्थिती आई वडिलांच्या घरी देखील खूपच बिकट. आणि त्यानंतर मिस्टरांच्या घरी लग्न झाल्यानंतर असं वाटलं की काही सुखाचे दिवस येतील, परंतु तेथे देखील असेच दिवस. कारण माझे मिस्टर हे खूप दारू प्यायचे. त्यामुळे घराचा सर्व भार माझ्यावरतीच होता. आणि आम्ही काही खूप धनवान किंवा धनसंपत्तीने भरलेलो नव्हतो, तर आम्ही रोजगारी गरीब माणूस होतो. मी प्रत्येकाच्या घरी जाऊन धुनी भांडी करायचे. अशा पद्धतीने माझा दररोजचा नित्यक्रम होता. आणि माझे मिस्टर असे होते की दररोज काम करायचे आणि तिकडेच दारू पिऊन यायचे. आणि कधी कधी तर सकाळचे दारू पिऊन तुर्र व्हायचे आणि त्यानंतर माझ्याकडेच यायचे. माझ्याकडून पैसे घेऊन जायचे मी कमावलेले, आणि त्यामध्ये देखील दारू प्यायचे. असा आमचा नित्यक्रम होता. मला कधीच कोणत्याच देवावरती विश्वास नव्हता की देव देखील असतात. कारण मी म्हणायचे की लहानपणापासून माझ्या मागे खूप दुःख आहे, संकटे आहेत, अडचणी आहेत. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे तेच दिवस हात धुवून लागलेले आहेत. त्यामुळे मला देवावरती विश्वास नव्हता. की मला असं वाटायचं की देव जर असते तर एखाद्याला एवढा त्रास सहन करावा लागला असता का, अशा विचाराची मी होती. आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये चहूबाजूंनी अडचणी होत्या. लहान मुली होत्या, मुलींच्या शिक्षणाचा खर्च, घरातला खर्च, मिस्टरांना दारू प्यायला पैसे, आणि घरामध्ये जे काही करायचं ती मी एकटीनंच करायचं. जो काही खर्च भागवायचा तो मी एकटीनंच भागवायचा. जे काही कष्ट करायचं ते मी एकटीनंच करायचं. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा भार माझ्या एकटीवरतीच होता. हळूहळू मुली मोठ्या होत होत्या आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च देखील हळूहळू वाढत होता. त्याबरोबरच माझ्या मनामध्ये एक जिद्द होती की माझ्या आयुष्यामध्ये मी खूप वाईट क्षण पाहिले आहेत, खूप वाईट दिवस पाहिले आहेत. आणि माझ्या 2 लहान चिमुकल्या मुलींना देखील कधीही असे दिवस पाहायला मिळू नयेत, अशी माझी इच्छा होती. आणि नेमकं याच पद्धतीने माझा स्वभाव देखील, आणि मी असं ठरवलं होतं की माझ्या मुलींना मी कधीही त्रास होऊ देणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे मी खूप काबाड कष्ट करायचे, खूप मेहनत करायचे. माझ्या मुलींना कसे मी सुखी ठेवेल, मी माझ्या मुलींची इच्छा कशी पूर्ण करेल, एवढंच माझं ध्येय होतं. परंतु मिस्टरांची साथ मला कधीच मिळत नव्हती. संसार मात्र दोघांचा होता. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या 2 मुली, माझे मिस्टर आणि मी, आमच्या चौघांचं कुटुंब होतं. लहानच कुटुंब होतं, परंतु गरजा मात्र खूप होत्या. आणि मी एकटी कमावणारी, आणि कमवून कमवून कमवणार तर किती, लोकांच्या घरी धुणे भांडी केलेल्याचे किती पैसे मिळतात. मित्र आणि मैत्रिणींनो, नेमकं अशाच पद्धतीचं दररोजचं रुटीन होतं. एके दिवशी मला असं एका महिलेनं सांगितलं की श्री स्वामी समर्थांची सेवा कर, तुझ्या पाठीमागच्या अडचणी कमी होतील. मी म्हणायचे की नाही, काही जे भोग असतात ते असेच भोगावे लागणार आहेत. आणि काय देव बिव नसतात. कारण देव जर असते तर माझ्या आयुष्यामध्ये इतका त्रास आणि इतकी वर्ष मला त्रास सहन करावा लागला नसता. परंतु त्यानंतर असं झालं की मिस्टरांचं दारू पिण्याची सवय इतकी वाढत गेली की ते स्वतः काम करायचं त्यांनी बंदच केलं. सतत ते माझ्याकडे पैसे मागायला येऊ लागले. आणि जेवढे काही मी पैसे कमवेल तेवढे पैसे तेच घेऊन जाऊ लागले. मग आता घरामध्ये करायचं काय, मुलींच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे, असा सतत माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होत होते. आणि आता मिस्टरांनी जेवढे माझे पैसे येतील तेवढे माझ्याकडून हाणून मारून भांडून काहीही करून, परंतु ते माझ्याकडून पैसे घेऊनच जायचे. आणि दारू पिऊन तिकडेच पडायचे. संध्याकाळी घरी
शुद्ध आली, दारू उतरली की पुन्हा यायचे आणि पैसे मागायचे. म्हणजे पुन्हा पुन्हा तर खूपच वाईट परिस्थिती होऊ लागली. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक राहीनासा झाला. मुलींना खाण्यापिण्याचे देखील वांदे होऊ लागले. म्हणजे एवढा त्रास की आता सहनशीलतेच्या पलीकडे झालं. आणि त्यानंतर मला ती एकदा पुन्हा ती माझ्या घराच्या शेजारी राहणारी एक स्त्री पुन्हा मला त्या ताई म्हणाल्या की श्री स्वामी समर्थांची सेवा खरोखरच ताई तुम्ही करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी किती दिवसापासून तुमच्याकडे पाहते आहे, परंतु तुमच्या परिस्थितीमध्ये काहीच बदल नाही. उलट जास्तीत जास्त त्रास तुम्हाला सहन करावा लागत आहे. आणि घरामध्ये एकमेव तुम्हीच आहात की तुम्ही या घराचे पालन करत आहात. तुम्हीच या घराला सांभाळत आहात. त्यामुळे तुम्हीच एक चांगला मार्ग निवडा. ईश्वराची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. आज ना उद्या तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि असं पण तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी भरपूर आहेत. मग तुम्ही आता काय करणार आहात? अडचणीला तर तोंड देतच आहात. मग त्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी, थोडंसं तुमचं मन तरी गुंतल तिकडं. तुमच्या अडचणी तरी तुम्हाला थोड्या वेळ तरी आराम वाटेल, की सतत विचार करण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या ताईंनी सांगितल्यानंतर मला देखील असं वाटलं सुरुवातीला, की स्वामी बिमी काही नसतात. परंतु मनामध्ये तिने समजून सांगितल्यानंतर एक आस निर्माण झाली. आणि त्यानंतर मला वाटलं, की ह्या ताई मला सतत म्हणत आहेत, की इथे स्वामींचं केंद्र आहे आणि स्वामींची सेवा केल्यानंतर खूप बरं वाटतं, मनाला समाधान वाटतं. आणि कदाचित काय सांगावं, स्वामींच्या कृपेने तुमच्या अडचणी दूर झाल्या तर. अशा पद्धतीने देखील त्या ताईंनी सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये एक एक तेजाची किरण निर्माण झाली. मला देखील असं वाटलं, की कदाचित जर असं झालं तर. आणि त्यानंतर माझ्या डोळ्याच्या समोर हजारो चांगली स्वप्न निर्माण झाली, की खरोखरच स्वामींच्या कृपेने माझा संसार सुखाचा झाला तर. आणि त्यानंतर ठरवल्याप्रमाणे एका गुरुवारी मी त्या ताईंबरोबर स्वामींच्या केंद्रामध्ये गेले. आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे मला गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. असं वाटलं, की माझ्या आयुष्यामध्ये काही अडचणीच नाहीत. म्हणजे तिथे गेल्यानंतर मी माझ्या संपूर्ण अडचणी, जे दुःख, माझ्या मुलींचं टेन्शन, मिस्टरांचं टेन्शन, घरचं टेन्शन सर्व काही विसरून गेले होते. आणि तिथे आनंदाने सर्व काही विसरून एवढं समाधान, एवढं सुख त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर मला मिळालं, की मी ते सांगूच शकत नाही. एवढी मी सुखी तेथे गेल्यानंतर झाली. आणि ज्यावेळेस तेथे प्रवचन देणारे गुरुजी होते, मठ आरती झाली आणि आरती झाल्यानंतर प्रवचन चालू झालं. आणि तेथे एका दादांनी अनुभव सांगितला. आणि त्या दादांनी अनुभव सांगितलेला अनुभव हा सेम माझ्या आयुष्याशी मिळता जुळता होता. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं होतं ते माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, की मी स्वामींच्या सेवेमध्ये आलो, स्वामींची सेवा मी करायला चालू केली, आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यामधील अडचणी, दुःख, संकटे पूर्णपणे बंद झाली. स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार केला. त्या दादांनी स्वतःचा अनुभव तेथे सांगितला. परंतु मी ज्यावेळेस तो अनुभव ऐकत होते, त्यावेळेस मला असं वाटलं, की त्या दादांनी सांगितलेला अनुभव माझ्याच आयुष्यातील एक चित्र तेथे समोर मला दिसत होतं. आणि त्या दादांनी सांगितलेला अनुभव माझ्या अगदी काळजाशी जाऊन भिडला. आणि मला असं वाटलं, की खरोखरच त्यांना जर एवढा स्वामींचा चमत्कार पाहायला मिळत असेल, स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा चमत्कार करत असतील, तर माझ्या का नाही? आणि त्यावेळेस मला स्वामींविषयी एक ओढ निर्माण झाली. असं वाटलं, की स्वामींची सेवा केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये देखील सर्व काही ठीक होईल. आणि नेमकं याच पद्धतीने ज्यावेळेस मला तेथील प्रवचन वगैरे संपलं, सर्व काही झाल्यानंतर मला स्वामींबद्दल खूप आशा वाटू लागली, की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये खरोखरच काहीतरी करणार आहेत. आणि त्यावेळेस मी ताईंना विचारले, की स्वामींची कोणती सेवा करू, की माझ्या आयुष्यामध्ये बदल होईल. त्यानंतर सांगितल्यानंतर त्या ताईंनी मला सांगितलं, की तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा खूपच प्रभावी ग्रंथ आहे. आणि या ग्रंथ ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये येत असतो, त्यावेळेस तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आणि त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण देखील मला त्या ताईंनी करायला सांगितलं. त्यावेळेस ताईंनी सांगितल्याप्रमाणे माझ्याजवळ काही पैसे होते. आणि ते पैसे मी खर्च करून श्रीतर केंद्रामधून येताना मी स्वामी चरित्र सारामृतची पोथी घरी आणली. आणि घरी आणल्यानंतर त्या पोथीला पूजा वगैरे केली. परंतु ज्यावेळेस मला पुन्हा त्या ताईंची गाठ पडली, त्यावेळेस ताईंनी मला सांगितलं, की तुम्ही 11 गुरुवारची सेवा करा. ही खरोखरच खूप प्रभावी सेवा आहे. आणि तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं देखील पारायण करा, असं मला त्या ताईंनी सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, की खरोखरच 11 गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं जर पारायण केलं, तर तुमच्या आयुष्यामधील मला तर वाटतं, की खूप अडचणी कमी होतील. आणि नेमकं या पद्धतीने ताईंनी सांगितल्या पद्धतीनेच
मी ठरवलं की आता आपण देखील 11 गुरुवारचं पारायण करायचं आणि त्यानंतर मी ज्या घरी भांडी धुणे करायला जायचे त्या घरी गेल्यानंतर त्या ताईंना मी म्हणाले की मला श्री स्वामी समर्थांचा फोटो खरेदी करायचा आहे, काही फुलं वगैरे खरेदी करायचे आहेत आणि त्यासाठी मला 200 रुपये हवे आहेत आणि माझा जो पगार होईल त्या पगारामधून तुम्ही तुमचे 200 रुपये कट करून घ्या, परंतु मला 200 रुपयाची गरज आहे. आणि त्या ताईंनी देखील मला कोणत्याही प्रकारे काही न बोलता 200 रुपये दिले. 200 रुपये दिल्यानंतर मी स्वामींचा फोटो, फुलं वगैरे आणली आणि आणल्यानंतर एक नारळ वगैरे सर्व काही खडीसाखर खरेदी केली, अष्टगंध खरेदी केला आणि केल्यानंतर स्वामी चरित्र सारामृतचं पारायणाची मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या गुरुवारी मी स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्यायाचं पठण केलं आणि पठण केल्यानंतर पूर्णपणे वाचले आणि मला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आलेत, आता माझ्या आयुष्यातून काही अडचणी तरी कमीत कमी दूर होतील आणि त्यानंतर माझं आयुष्य सुखी समाधानी होईल. आणि त्यानंतर मी स्वामींचं नामस्मरण करू लागले आणि स्वामींचं नामस्मरण करत असताना कधीही माझ्या मनामध्ये आलं नाही की आता माझ्या आयुष्यामध्ये आता इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतील. अजिबात नाही. मी सर्व काही विसरून गेले स्वामींच्या नामस्मरणामध्ये. माझ्या पाठीमागे दुःख आहेत, अडचणी आहेत, आता काहीही नाही. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सतत स्वामींचं नामस्मरण आणि सर्व काही विसरून फक्त स्वामीमय झाले. आणि त्यानंतर आला तो दुसरा गुरुवारचा दिवस. दुसऱ्या गुरुवारी देखील श्री स्वामी समर्थांची पूजा, श्री स्वामी समर्थांच्या मांडणी केली. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची मांडणी केली. मांडणी केल्यानंतर फुलं वगैरे सर्व काही साहित्य आणलं आणि मांडणी केली. मांडणी केल्यानंतर ज्यावेळेस स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पठण करायला बसले होते त्यावेळेस नेमके मिस्टर घरी आले आणि घरी आल्यानंतर मला माहित होतं की ज्यावेळेस स्वामी चरित्र सारामृतच्या अध्यायाचं पठण करत असताना कोणाशीही बोलायचं नसतं, शांततेत, काहीही बोलायचं नाही आणि शांततेत आणि त्याबरोबरच एका जागेवरून उठायचं नाही. 3 अध्याय होस्तोवर तरी कमीत कमी उठायचं नाही. आणि त्या पद्धतीनेच मी शांत बसले आणि मिस्टर घरी आले. घरी आल्यानंतर मला म्हणाले की मला पैसे दे, मला दारू प्यायची आहे, परंतु मी काहीच बोलले नाही आणि त्यामुळे मिस्टर खूप रागावले आणि रागावल्यानंतर ते स्वामींना काहीही बोलू लागले की याची काय सेवा करत आहे, हे काय करणार आहे आणि मला पैसे देत नाही आणि याच्यामुळे काय करत आहे, याच्या समोर बसून माझ्याकडे बघते आहे, खाली मुंडकं घालून बसली आहे, हा काय करणार आहे आणि तू आता माझ्यावर काय जादूटोणा वगैरे करणार आहेस का, असं काय बाय स्वामींनाही आणि मलाही बोलू लागले. आणि स्वामींविषयी खूप विचित्र बोलू लागले, माझ्याविषयीही विचित्र बोलू लागले. स्वामींवर देखील आरोप टाकू लागले, माझ्यावरती देखील आरोप टाकू लागले, परंतु मी एक शब्दही त्यांच्याशी बोलली नाही. शांतपणे बसून स्वामी चरित्र सारामृतचं पठण करत होते आणि पठण करत असताना त्यांचा राग खूप झाला आणि त्यांचा राग खूप आल्यामुळे ते म्हणाले की मी इतक्या उशीर झालं एवढं बोलत आहे तरी देखील शांत बसून नुसती त्या पुस्तकात तोंड घालून बसली आहे, काय आहे त्या पुस्तकात आणि काय आहे या स्वामीमध्ये, असं काय बाई बोलून त्यांनी ती सर्व पूजा विस्कटून दिली. सगळ्या घरभर ती पूजा विस्कटली आणि सगळ्या घरामध्ये संपूर्ण घरभर फुलं, ते सर्व काही खडीसाखर वगैरे सर्व घरामध्ये पसरून गेली. आणि गेल्यानंतर ते रागाने तिथून मग ज्यावेळेस त्यांनी हे सर्व काही केलं त्यावेळेस मी खूप रडायला सुरुवात केली आणि खूप म्हणजे खूप रडले. एवढे रडले की मी हुंदकं देऊ रडू लागले. तरी देखील यांचा मनामध्ये कोणत्याच प्रकारचा काहीच बदल झाला नाही, परंतु माझं रडणं एवढं चालू होतं की त्यांना देखील खूप राग आला आणि ते बडबड करत घरातून बाहेर निघून गेले. आणि घरातून बाहेर निघून गेले असताना तरी देखील मी काहीही नाही, फक्त आणि फक्त रडणं आणि ती पूजा आवरणं सर्व काही गोळा केलं. स्वामींची माफी मागितली. स्वामींना म्हणाले की चुकलं, यांना क्षमा करा, माझ्या नशिबाचे भोगच असे आहेत, माझ्या आयुष्याचा जोडीदारच असा आहे, मी तरी काय करू, असे म्हणजे बोलत रडत सर्व काही पूजा वगैरे गोळा करायचं चाललं होतं. आणि त्यानंतर असं झालं की मिस्टर रस्त्याने निघून गेले आणि निघून गेल्यानंतर असं झालं की रस्त्यावरून एक मोठा ट्रकशी त्यांची धडक झाली आणि खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट असा झाला की त्यांचं पूर्ण शरीरातून असं रक्त बाहेर पडू लागलं, मार लागला, म्हणजे डोक्याला वगैरे उडून पडल्यामुळे जबरदस्त ऍक्सिडेंट झाला होता. खूप म्हणजे असं वाटत होतं की आता ते यातून जगत आहेत की नाहीत. आणि त्यानंतर मला
फोन आला की तुमच्या मिस्टरांचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे, तुम्ही या आणि त्यांची दखल घ्या. असा फोन आल्यानंतर मला काही सुचत नव्हतं. मी खूप रडत होते. अगोदरच स्वामींचं असं झाल्यामुळे सर्व पूजा विस्कटल्यामुळे देखील अगोदरच खूप दुःख, त्यानंतर ही बातमी समजली. आणि काही झालं तरी नवरा हा नवराच असतो, काही झालं तर आयुष्याचा जोडीदार आहे आणि त्यामुळे त्यांचं दुःख मला खूप झालं की त्यांना हे कसं काय झालं. आणि त्यानंतर मनामध्ये असं वाटू लागलं की ही स्वामींनीच त्यांना शिक्षा दिली आणि त्यांनी स्वामींचं हे उद्ध्वस्त केलं नसतं तर स्वामींनी त्यांना असं केलंच नसतं. आणि सतत माझ्या मनामध्ये असं येऊ लागलं की स्वामींचं पारायण उद्ध्वस्त केल्यामुळे स्वामींनी ही शिक्षा त्यांना दिली. आणि त्यानंतर स्वामींना देखील मी म्हणाले की त्यांना क्षमा करा, त्यांना काही त्रास होऊ देऊ नका, त्यांच्याकडून चुकलं, मी त्यांच्या वतीने तुमचे क्षमा मागते, अशी स्वामींना मी सतत विनवू लागले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की खूप रक्त वगैरे गेलेले आहे, त्यांना रक्त भरावं लागेल, त्यांना खूप मार लागलेला आहे, त्यांचा मेंदूला मार लागलेला आहे आणि आता ते एकदम बेशुद्ध आहेत, त्यांच्यावर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. अशा पद्धतीने डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं आणि त्यानंतर असे काही दिवस गेल्यानंतर डॉक्टरांनी एके दिवशी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन वगैरे करावं लागेल, कारण मेंदूला खूप मार लागलेला आहे. आणि जर तुमची इच्छा असेल, म्हणजे मला विचारलं की डॉक्टरांनी की जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्यांचं ऑपरेशन करतो, मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे, परंतु जर ते कोमातही जाऊ शकतात किंवा ते शुद्धीवरही येऊ शकतात, असं म्हणजे डॉक्टरांनी दो बाजूनी मला सांगितलं. आता त्यानंतर मी तरी काय करणार होते, असे पण ते बेशुद्धच होते. त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं की चालतंय, करा ऑपरेशन. आणि सरकारीमध्ये जी काही प्रोसेस होती ती संपूर्ण प्रोसेस जे काही त्यांनी कागद मला सांगितली होती ती सर्व काही कागद मी तेथे भरली होती. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या सह्या वगैरे सर्व काही घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांनी ऑपरेशनाला सुरुवात केली. ऑपरेशन त्यांना चालू केलं. ऑपरेशन तिकडे चालूच होतं, माझं इकडं स्वामींचं नामस्मरण वगैरे चालू होतं, स्वामींची सेवा चालू होती. म्हणजे स्वामींना फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू होतं. आणि त्यानंतर त्यांचं ऑपरेशन देखील झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ते म्हणजे शुद्धीवर आलेच नव्हते, ते असेच बेशुद्धच होते. त्यानंतर गुरुवारचा दिवस होता. आता काहीही करून स्वामी चरित्र सारामृतचं पठण तर करायचंच होतं. आता त्यावेळेस माझ्या 2 मुली होत्या. मुलींना सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबा, मी घरी जाते, घरी जाऊन स्वामींचं पारायणाची मांडणी करते आणि पारायणाचं पठण करते आणि मग हॉस्पिटलमध्ये येते, दोघीही मुलींना. आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर स्वामींची मांडणी केली, स्वामी चरित्र सारामृत, पुन्हा पारायणाची मांडणी, फुलं वगैरे. आता फुलं वगैरे विकत काही नव्हतं आणलं, जे काही आसपास झाडाला भेटली तीच फुलं वगैरे आणून तिथं ठेवली आणि स्वामी चरित्र सारामृतच्या पठण अध्यायांचं पठण करायला लागले. परंतु पठण करत असताना सुद्धा सतत डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्याचबरोबर लक्ष सर्व हॉस्पिटलमध्येच होतं की काय झालं असेल, शुद्ध आली असेल की नसेल. ज्या वेळेस आपण आपल्या डोळ्याच्या समोर एखादी व्यक्ती असते त्यावेळेस मनामध्ये एवढे प्रश्न निर्माण होत नाहीत, परंतु ज्यावेळेस आपण घरी येतो त्यावेळेस काय तिकडं झालं असेल असं मनामध्ये सतत वाटत असतं. आणि त्यानंतर तोच विचार सर्व काही. आणि अध्यायांचं पठण चाललं होतं, परंतु काहीही मला समजत नव्हतं. मी वाचत होते, परंतु माझ्या डोक्यात काहीही घुसत नव्हतं की मी काय वाचते आहे, मी काय करते आहे. फक्त आणि फक्त तिकडे काय चाललं असेल, शुद्धीवाले असतील की नसतील, का कोमात गेले असतील, स्वामी त्यांना क्षमा करा, असं मी मनातल्या मनात माझं चालू होतं. फक्त तोंडाने अध्यायांचं पठण केलं. पठण केल्यानंतर जो काही डबा वगैरे आहे बनवला होता मुलींसाठी, आणि त्यानंतर ते सर्व डबा वगैरे बांधला आणि मी धावपळीने गेले हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला असं समजलं की ते शुद्धीवर आले आहेत. आणि शुद्धीवर आल्यानंतर मुलींनी पाहिलं, मुली देखील मला म्हणाल्या की आई पप्पा शुद्धीवर आले आहेत. आणि त्यानंतर मी देखील पाहिलं तर ते शुद्धीवर आलेले होते. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना आता काही बोलता वगैरे येणार नाही. आणि त्यानंतर मी पाहिलं तर ते डोळे उघडून पाहत होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, परंतु ते काही बोलू वगैरे शकले नाही. आणि त्यानंतर माझा नित्यक्रम असाच की मी घरी येऊन स्वामींचं पठण स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे. अशा पद्धतीचं सतत स्वामी स्वामी स्वामी, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. घरची कामं करायची, त्यांना दवाखान्यात यायचं, त्यांना डबा वगैरे द्यायचं, त्यांची सेवा करायची, मुलींच्यासाठी काहीतरी बनवायचं, म्हणजे एवढंच म्हणजे चालू होतं आता.
आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं की त्यांच्या तोंडातून म्हणजे बोलू लागले ते. त्यांना त्रास जरा थोडा थोडा कमी होऊ लागल्यानंतर ते बोलू लागले आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पाहायचे त्यावेळेस ते काहीच बोलत नव्हते. सुरुवातीला त्यांच्या डोळ्यातून फक्त पाणी यायचं. आता ऑपरेशन मोठं होतं त्यामुळे मला देखील समजत होतं, परंतु मला हे वाटायचं की हे रडतायत का म्हणून. परंतु मला देखील सुख होतं की ऑपरेशन सक्सेस झालं आणि त्याबरोबरच ते शुद्धीवर आले. ते पाहत आहेत, माझ्याकडे पाहत आहेत, मुलींकडे पाहत आहेत. पण तेच तेच माझ्यासाठी खरोखर खूप सुखदायक होतं की मला वाटलं की स्वामींनी त्यांना शुद्धीवर आणलं. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकतर ते कोमामध्ये जातील किंवा एकतर ते शुद्धीवर येतील. मग स्वामींनी मी काही जे स्वामींची सेवा केली किंवा स्वामींचं नामस्मरण केलं, त्यामुळे स्वामींनी मला असं वाटलं की स्वामींनी माझ्या आयुष्यातील अडचणी दूर केल्या. म्हणजे त्यांना शुद्धीवर तरी आणलं. आता हळूहळू सर्व काही प्रोसेस स्वामीच करणार आहेत. कारण स्वामी ज्यावेळेस आपण सर्वस्व आपण स्वामींना मानतो, त्यावेळेस स्वामी आपलं सर्व काही आयुष्याचा भार सांभाळत असतात. आणि नेमकं याच पद्धतीने हळूहळू ते बोलू देखील लागले. बोलू लागल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की तू ये, म्हणजे हाताने खुणवलं, तू इकडे ये, इथं बस म्हणून. आणि त्यानंतर मी गेले, त्यांच्या शेजारी जाऊन बसले. त्यावेळेस त्यांनी दोन्ही हात असे जोडले आणि मला म्हणाले की मला क्षमा कर, माझं चुकलं. आणि त्यावेळेस त्यांचं ते बोलणं ऐकल्यानंतर मला खूप समाधान वाटलं की खरोखरच हे असे बोलत आहेत, यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला. आणि त्यानंतर तेवढेच बोलले. डॉक्टरांनी सांगितलं की जास्त त्यांना बोलायला वगैरे लावायचं नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एवढं म्हणजे ते बोलू लागले की दुसऱ्या दिवशी मला ते म्हणाले की माझं म्हणजे मी तिथे गेल्यानंतर मला त्यांनी पुन्हा बसवलं आणि बसवल्यानंतर सांगायला सुरुवात केली की ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट म्हणजे झाला होता, म्हणजे चालला होता, ज्यावेळेस माझ्या समोरून गाडी येत होती आणि मी रस्त्याने जात होतो, त्यावेळेस तुझे स्वामी मला म्हणाले की जो माझ्या भक्ताचा अपमान करतो, जो माझा अपमान करतो, मी त्याला कदापि क्षमा करत नाही, असे स्वामी मला म्हणाले. त्यामुळे तू या शिक्षेस पात्र आहे, असं मला स्वामींनी सांगितलं. आणि खरोखरच तुझे स्वामी माझ्या कानामध्ये मला स्वामींचे तुझे शब्द ऐकायला येत होते. आणि स्वामी मला स्पष्टपणे सांगत होते की जो व्यक्ती माझ्या भक्ताचा अपमान करतो, माझा अपमान करतो, त्याला मी कधीही क्षमा करत नाही. त्यामुळे तू या शिक्षेस पात्र आहे, तुला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. असे शब्द माझ्या कानामध्ये पडले आणि नेमकं त्याच वेळी माझा ॲक्सिडेंट झाला. तुझा मी अपमान केला, स्वामींची पूजा, मांडणी सर्व काही मी उद्ध्वस्त केली आणि त्यामुळेच मला हा त्रास सहन करावा लागला. परंतु आता इथून पुढे मी कधीही तुला काहीही बोलणार नाही. तुझ्याबरोबर मी देखील कष्ट करेन आणि आपण दोघं संसार सुखाचा करू. आपल्या 2 लहान मुली आहेत, त्या मुलींना देखील खूप शिकवू, मोठं करू आणि इथून पुढे मी देखील स्वामींची तुझ्याबरोबर भक्ती करणार आहे. कारण तू इतक्या दिवसात तुझ्यावर स्वामी प्रसन्न होऊ शकतात, तर माझ्यावर का नाही? मी देखील स्वामींची सेवा करेन आणि स्वामींची एवढी सेवा करेन की स्वामी देखील माझ्यावर प्रसन्न होतील आणि त्यानंतर आपल्या दोघांचा संसार सुखाचा होईल. अशा पद्धतीने ज्यावेळेस ते मला बोलले, त्यावेळेस मला असं वाटू लागलं की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकटे आता दूर झाली. मला आता याच्या व्यतिरिक्त काही नको. कारण मी खूप कंटाळले होते. मुलांच्या समोर भांडणं, मुलांच्या समोर हाण मार, ते मला नकोसं झालं होतं. म्हणजे असं वाटत होतं की एकदाचा जाऊन जीव द्यावा, परंतु मुलींकडे पाहून ते विचार देखील येत नव्हते. असं वाटायचं की यांचं काय होईल? हा माणूस असा आहे, मग आता या मुलींना कोण पाहणार? हा विचार मनामध्ये येऊ म्हणजे मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे इतकी कंटाळले होते की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही संपल्यागत. परंतु स्वामींनी माझं आयुष्याला एक चांगला मार्ग दाखवला. माझं आयुष्य सुखाचं, समाधानाचं केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये एक चांगलं वळण मिळालं आणि माझं उशिरा का होईना, परंतु माझं आयुष्य सुखमय झालं. मला विश्वास सुद्धा नव्हता की माझ्या आयुष्यामध्ये एवढं सुखाचे दिवस येतील आणि आयुष्यामध्ये खूप धनसंपत्ती असावी, गाडी असावा, बंगला असावा किंवा घर धनसंपत्तीने भरलेलं असावं, ही कधीच कोणाची इच्छा नसते. आपल्या आयुष्यामध्ये असणारे क्वचितच काही लोक असतात, त्यांना संपत्तीची आस असते, त्यांना संपत्ती हवीशी वाटत असते. परंतु खरं सुख, खरं समाधान हे आपल्या सुखी कुटुंबामध्ये असते. एक जीवाने पती पत्नी, सुखा समाधानाने मुलं, हेच एका घराचं सुख असतं, हेच घराची धनसंपत्ती असते. आणि चांगलं आरोग्य, हे काय, याच्या व्यतिरिक्त काय हवं आहे? आणि त्याचबरोबर साक्षात श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाच्या नायकाची जर कृपा तुमच्यावरती झालेली असेल, साक्षात श्री स्वामी समर्थ जर
प्रसन्न असतील तर आयुष्यामध्ये कधीच कशाचीही गरज लागणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल त्यावेळेस ती गोष्ट तुमच्या समोर हजर होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये तुम्ही देखील किती वेळा तरी असं पाहिलं असेल, जे स्वामी भक्त आहेत त्यांना खूप अनुभव आलेले आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या लोकांनी स्वामींची मनापासून भक्ती केली त्यांना माहित आहे की तुमच्याजवळ धनसंपत्ती असू द्या किंवा नसू द्या, परंतु ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतं त्यावेळेस साक्षात श्री स्वामी समर्थ अलगद त्या संकटातून बाहेर काढत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टी तुमच्या जवळ हजर होत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, याच्या व्यतिरिक्त काय हवं आहे? जी गोष्ट हवी आहे जिथल्या तिथं जर मिळत असेल तर सेवा करायला काय जातं? मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जे काही दररोजचं नित्यकर्म करत असता ते तर करतच असता, परंतु ईश्वराची भक्ती जर केली तर यामध्ये एक ट्विस्ट असते की तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कुटुंबाचा भार हा श्री स्वामी समर्थ सांभाळत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या देवावरती तुम्ही विश्वासाने भक्ती करता त्या ईश्वराला सुद्धा तुमच्या भक्तीच्या समोर झुकावं लागतं. आपण किती ग्रंथामध्ये पाहिलेलं आहे की साक्षात ईश्वराला, भगवंताला देखील भक्तांनी आपल्या समोर उभं केलेलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नसतात. प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा घेतला जात असतो. त्यामुळे ईश्वराची भक्ती जर तुम्ही केली तर तो कर्म, ते तुम्ही केलेलं कर्म कसं वाया जाईल? ते तुमच्या पुण्याच्या बँक बॅलन्स मध्ये साठतच जाणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस आपण एखाद्या देवाची भक्ती करतो त्यावेळेस त्या देवाकडे हक्काने एखादी गोष्ट मागत असतो, आणि कधी कधी तर असं असतं की आपल्याला त्या ईश्वराला एखादी गोष्ट सुद्धा मागावी लागत नाही. ज्यावेळेस ईश्वर देतात त्यावेळेस ते डोळ्यामध्ये सुद्धा मावत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, एखादी गोष्ट ईश्वर ज्यावेळेस द्यायला सुरुवात करत असतात त्यावेळेस ते तुम्हाला समजत नाही की किती प्रमाणात आणि कसे ईश्वर देत आहे. तुम्ही गोळा करता करता थकून जाता, तुमचा विश्वास बसत नाही, डोळ्यातून पाणी येऊ लागतं, इतकं ईश्वर तुम्हाला देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे कधीही काही झालं तरी जिथे सर्व काही संपतं तिथे माझ्या श्री स्वामी समर्थांची लीला चालू होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे कधीही काही झालं तरी या विज्ञानाच्या, या सायन्सच्या खूप पुढे स्वामींचे चमत्कार आहेत, स्वामींच्या लीला आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही करा, परंतु स्वामींची भक्ती मात्र कधीच सोडू नका. विश्वासाने श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे मात्र खूपच गरजेचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची मनापासून भक्ती करत असता त्यावेळेस ईश्वर तुमच्या प्रत्येक संकटात, दुःखात हे नेहमी धावून येत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एक अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच तो अनुभव माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुमचा अनुभव ऐकून एखादा भक्त जर स्वामी सेवेत आला आणि त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.